नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 5000 पदांसाठी नवीन जाहिरात जी आलेली आहे. 5000 प्लस पदांचा यामध्ये समावेश आहे आणि या जाहिराती संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट, नवनवीन जाहिराती तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील. जाहिरात पाहण्या अगोदर पोलीस भरती राज्यामध्ये जी मेगा पोलिसांची भरती सुरू झालेली आहे, या मेगा पोलीस भरतीसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं तुमच्याकडे नसतील तर ही पुस्तकं खरेदी करा. पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच. दुसरं जे पुस्तक आहे इम्पॉर्टंट पुस्तक आहे येणाऱ्या लेखीसाठी पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच. 2023 मध्ये झालेल्या लेटेस्ट 95 प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे आणि या पुस्तकाचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या लेखीसाठी 100% उपयोग होणार आहे. तसेच बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अवघड जात असेल तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी TCS आणि IBPS पॅटर्नवर बनवण्यात आलेलं हे पुस्तक खरेदी करून तुम्ही बुद्धिमत्ता चाचणीवरील पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला मदत करेल. तर ही पुस्तकं महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉलवर अवेलेबल आहेत. तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon आणि फ्लिपकार्टवरती देखील अवेलेबल आहेत. आणखीन महत्त्वाची गाजलेली पुस्तकं आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांची पोलीस भरती 812 भाग 1 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 812 भाग 2 प्रश्नपत्रिका संच. लवकरात लवकर ही पुस्तकं खरेदी करा आणि तुमचा अभ्यास सुरू करा. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सरस्वती सन्मान 2023 साठीचा कोणाला देण्यात आलेला आहे, या पुरस्कारावर येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न असणार आहेत तर या पुरस्कारासंदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळणार आहे. तसेच आत्तापर्यंत देण्यात आलेले विविध क्षेत्रातील पुरस्कार, लेटेस्ट घटना टेलिग्रामला आहेत आणि या माहितीचा येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये चालू घडामोडी या विषयासाठी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची जी आहे ती मदत होणार आहे. प्रत्येक क्षेत्रातील पुरस्कार, लेटेस्ट घटना टेलिग्रामला अवेलेबल आहेत. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि दररोज नवीन जाहिराती देखील तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल असतात. आता आपली जी 5000 पदांची जाहिरात आहे ती आपण पाहूया. तर या ठिकाणी पहा, ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महावितरण कंपनीच्या माध्यमातून, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक पदाची ही भरती आहे. तर कोणत्या पदासाठी ही भरती आहे? विद्युत सहाय्यक या पदाची ही भरती आहे आणि विभागीय स्तरावर सेवा ज्येष्ठतेतील पदे सरळ सेवा जाहिरातीद्वारे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरता अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी असणार आहे. त्यानंतर समाधानकारकरित्या पूर्ण कार्यकाळ केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल. तर या ठिकाणी तुम्हाला परमनंटची देखील या ठिकाणी जी संधी आहे ती उपलब्ध आहे. 3 वर्ष फक्त विद्युत सहाय्यक या पदावर तुम्हाला कंत्राटी पद्धतीने कार्य करायचं आहे. तर या पदांचा जो तपशील आहे तो इथं दिलेला आहे. एकूण ज्या जागा आहेत तर 5374 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज जागांचं जे वितरण आहे, कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत, कोणत्या उमेदवारांना कोणत्या कास्टमध्ये किती जागा आहेत याची देखील सविस्तर माहिती दिलेली आहे. आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे पाहूया. ही जाहिरात तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहे. तुमच्या कास्टमध्ये किती जागा आहेत, तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत हे तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार अर्ज करू शकता. तर ह्या पदासाठी जी जाहिरात होती ती पहा अगोदरच प्रसिद्ध झालेली आहे. आता तर या जाहिराती संदर्भात महत्त्वाचं असं एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि या प्रसिद्धीपत्रकानुसार ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख होती ती वाढवण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना आत्ता देखील या भरतीसाठी अर्ज करता येऊ शकतात. ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याकरता वेब लिंक दिलेली आहे आणि या अगोदर अर्ज करण्याची जी तारीख होती तर ती 20
3/2024 अशी होती, परंतु आता ही तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि या भरतीसाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 19/4/2024 म्हणजे 19 एप्रिलपर्यंत तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता. आत्ता देखील ऑनलाईन अर्ज सुरू आहेत. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता, तर शैक्षणिक पात्रता तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांची 10वी+2 वर्ष 10वी+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पुढे या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे पाहूया. तर वयोमर्यादा काय असणार आहे, तर वयोमर्यादेमध्ये उमेदवारांचे किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 27 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. कॅटेगरीनुसार यासाठी वयोमर्यादेमध्ये सूट आहे. त्यानंतर मानधन कशा प्रकारे असणार आहे, निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी जे आहे ते मानधन तुम्हाला 15,000 आहे, दुसऱ्या वर्षी 16,000, नंतर पुन्हा 17,000 रुपये एवढं मानधन देण्यात येणार आहे. महत्त्वाच्या तारखा ज्या आहेत त्या आता तुम्हाला सांगितलेल्या आहे की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल आहे. पुढे महत्त्वाची आणखीन जी माहिती आहे ती आपण पाहूया. तर निवड पद्धती कशा असणार आहे, तर निवड पद्धती संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ही तुम्ही स्वतः वाचा. या ठिकाणी जाहिरात टेलिग्रामला आहे, डाउनलोड करा. तर परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे हे आपण पाहूया. तर परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण 150 गुणांचा पेपर असणार आहे. त्यामध्ये 120 मिनिटांचा कालावधी असणार आहे. विषय असणार आहेत तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान, त्यासाठी 50 प्रश्न आणि याला जे गुण आहे ते तुम्हाला 110 गुण देण्यात येणार आहेत. पुढे सामान्य अभियोग्यता या विषयाअंतर्गत तुम्हाला तर्कशक्तीवर 40 प्रश्न असणार आहेत, त्यासाठी 20 गुण. संख्यात्मक अभियोग्यतासाठी 20 प्रश्न असणार आहेत, 10 गुण. मराठी भाषेसाठी या ठिकाणी 20 प्रश्न असणार आहेत आणि 10 गुण देण्यात येणार आहेत. तर 150 गुणांचा पेपर असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. परीक्षा शुल्क, तर या पदासाठी अप्लाय करण्यासाठी परीक्षा शुल्क आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये प्लस त्यात GST ॲड होणार आहे. आणि मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील विद्यार्थ्यांसाठी 125 रुपये एवढी फी आकारण्यात येणार आहे. त्यामध्ये GST ॲड होणार आहे. इतर अटी आणि शर्ती देखील दिलेल्या आहे अर्ज करण्यासाठी. तर महत्त्वाची जाहिरात आहे, नक्कीच तुम्ही अर्ज करू शकता. मोठ्या प्रमाणात जागा आहेत, 5,000 पेक्षा जास्त जागा या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहेत. सरळ सेवेच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया करण्यात येत आहे, राबवण्यात येत आहे. 3 वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करून घेण्यात येणार आहे आणि पुढे तुम्हाला तंत्रज्ञ या पदावर सामावून घेण्यात येणार आहे. तर इच्छुक असाल तर अर्ज करू शकता. जाहिरात वाचायची असेल डाउनलोड करा, टेलिग्रामला अवेलेबल आहे. धन्यवाद.